श्रोतेहो नमस्कार. स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत आज आपण ऐकणार आहोत उत्तम कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आदर्श ठरलेल्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहराच्या नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी दिलेली ही माहिती. ऐकूया तर. नमस्कार, मी अनिता बाळू गाडेकर. आम्ही सगळा कचरा येतोय, घाणीचं ते सगळं एकत्र त्यांनी मिक्स करून देतात, दोन्ही कचरा वल्ला वाळला. फक्त आम्ही सगळे बाजूबाजूला त्याच्यातलं काढतोय. आणि जरा त्रास होतोय, म्हणजे वल्ला कचरा आणि वाळा कचरा एकामध्ये घातला का नाही जरा काढायला आम्हाला त्रास होतोय, वास येतोय, आळ्या होत्यात त्यात, त्याच्यामुळे जरा आम्हाला त्रास होतोय. मग दुसरं काही नाही, फक्त त्रास म्हणजे काय, जरा वल्ला वाळा एकत्र आला तर वाळला आला तर आम्ही वाळले सगळं बाजूबाजूला काढतोय त्यातलं, त्याच्यामुळं आम्हाला काय एवढा त्रास होत नाही. खरं वल्लं आणि वाळले एकदम एकात आल्यामुळं आम्हाला त्याचं जरा वल्ल्याचं जरा त्रास होतो आहे. प्लॅस्टिक असते, बाटल्या असतात, काचेचा ग्लास असतात, दारूच्या बाटल्या असतात, दुधाच्या पिशव्या असतात, बायकांचं सुटकान सगळं घाण, आपलं कपडे सगळे घाण असतात, ते बी काढायला आम्हाला त्रास होतो. तरी बी आम्ही काढतोयच. हगीजी तर भरपूर असतात त्यात, मोठ्यांची बारक्यांची, म्हणजे भरपूर घाण असते त्यात, नाही असं नाही, ते आम्ही काढतोयच. बायकांची सुटकान घाण फडकी बिडकी त्यातनी असतात, आम्ही हातानं काढतोय. आम्हाला काही वाटत नाही, का तरी आम्ही इतके वर्ष झालं काम करतोय, त्याच्यामुळं आम्हाला काही वाटत नाही. म्हणून आम्हाला एवढंच काय, जरा ह्याच्यापेक्षा का आणि आमचं काम जरा चांगलं, ही सगळी दृष्टी चांगली होईल आणि झाल्याच आता, आणि ह्याच्यापेक्षा चांगलं व्हावं आमची इच्छा आहे. आम्ही सांगून आता लोकांना दमलोय, वल्ला वेगळा द्या, वाळला वेगळा द्या, तर लोक काय ऐकत नाहीत. हाय तसंच त्यात भरत्यात, टाकतात. ते हिथं आल्यावर आम्ही सगळं वेगळं वेगळं करतोय आणि ते आमचं आम्ही वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनी टाकतोय. त्याच्यामुळं आमचे साहेब आम्हाला चांगले म्हणतात, आम्हाला काय वाईट नाही, काय नाही, आम्हाला शाबासकी मिळते आणि प्रत्येक वर्षी हे आम्हाला सांगावंच लागतं आहे खरं. आणि काय आम्हासनी म्हणजे दुसरं काय आजार नाही का काही नाही, आम्ही काम करतोय म्हणून आम्ही चुकीनं खातोय. आम्हाला एवढीच इच्छा आहे, हे चांगलं इथनं पुढं बी आमचं काम चांगलं राहून दे. आणि एखादं आम्हाला मिशन जर मिळालं तर आम्ही ह्याच्यापेक्षा प्रगती करून दाखवली. 8 वर्षे झाली मी इथं कामाला आहे. लोक कितीही सांगितले तरी ऐकत नाहीत. किती प्रयत्न केला आम्ही सांगून तरी आपलं हाय असाच कचरा त्यांनी देतात. घरोघरी जाऊन सांगितलं तरी बायका ऐकत नाहीत. आणि आम्ही डबेसुद्धा त्यासनी दिले, बाजूबाजूला करा, तरीसुद्धा त्यांनी करत नाहीत. हाय तसाच आपला कचरा वर गाडीतनी पाठवतात. मग आता आम्ही कामाला येत आहे म्हणजे आम्हाला करणंच भाग आहे. तुमचं काय काम आहे, आम्ही सांगायला गेलं की म्हणतात तुमचं काय काम आहे, ते करायचं आहे काम तुम्ही करा, अशी लोक आम्हाला म्हणतात नाही. म्हणताना आम्ही आहे असं आपलं काम आम्ही करतोय आणि आम्हाला ह्याचा काय त्रास नाही, काय नाही. हेच आमचं काम चांगलं चालून दे आणि एकंदर आम्हाला मशीन मिळवून दे, आमचं काम जरा हलका आणि होईल तिथनं पुढं, आणि आम्हाला बी करायला हौस येईल. धन्यवाद. नमस्कार, मी सुमन अनिल कांबळे. मी 9 वर्षे काम करते. नागरिकांनी आम्ही सांगितले की नाही, त्यांना 2 डबे दिल्यात, बाजूबाजूला त्यांनी कचरा द्यावा, ओला वेगळा वाळा वेगळा. आणि जे बायकांची जे घाण कपडे जे आहेत त्यांनी एका कॅरी बॅगमध्ये बांधून साईडला बाजूला ठेवायचे, त्याला लाल टिपका लावायचा आणि बाजूला टाकायचं. म्हणजे आमचा तेवढाच वेळ आम्हाला कामात कमी होतो आहे. आणि ते बाजूला नेऊन टाकल्यामुळं आम्हाला बी आमच्या बी आरोग्याला चांगलं आहे. आमच्या आरोग्याची बी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आमची बी लहान मुलं आहेत, नातवंड आहेत, आम्हाला बी आम्ही येळभर घाणीत काम करतो आहे, त्यांनी आमचा बी विचार केला पाहिजे नाही. आम्ही काम करतो आहे म्हणून आम्हाला पगार मिळतो आहे, बरोबर आहे, खरं आमच्या आरोग्याचा त्यांनी विचार करायला नको. आम्हाला पगार देतात म्हणून आम्ही एवढं घाण काम करून काय करायचं. आम्हाला जर काय तर झालं तर पुढं काय. आम्ही बरोबर आहे की सगळ्यांचा विचार करून आम्ही इथं घाणीत काम करतो आहे, मग त्याचा बी विचार तुम्ही करायला नको. आम्ही सांगितलं तर तुम्ही ऐकायला पाहिजे. बाजूबाजूला हे देणं तुमचं कर्तव्यच आहे. त्याला काय पैसे लागतात का, ओझा आणून इथं ओता लागलायचा सांगायला गेलं तर ऐकत नाही. त्याला आता आम्ही काय करावं, आम्ही सांगायचं काम करणार. ओला वेगळा वाळला वेगळा असं त्यांनी कचरा देऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रताप कृष्णात कांबळे, राहणार कागलमध्येच, नगरपालिकेमध्ये काम करतोय.
गेली मी 21 ते 22 वर्ष काम करत आहे. कागलमध्ये ज्यावेळेला नगरपालिकेचा कचरा येत होता त्यावेळेला हा कचरा कमीत कमी आपल्या ह्या तुम्ही आतमध्ये एंट्री केला तिथंपर्यंत असायचा. इथं येणं पण मुश्किल होतं. लोक इथून जात असताना नाक धरून जात होते. पण आत्ताची परिस्थिती जर बघितला तर आता इथे लोक येऊन जेवणसुद्धा जेवू शकतात. अशी आत्ताची सध्याची परिस्थिती आहे. ही मी सांगतेली कथा म्हणजे कमीत कमी 21 वर्षाच्या पाठीमागचा हा कालावधी. आमच्या कागलचे नगरपालिके म्हणजे 14वा वित्त आयोग याच्यातून हे नाविन्यपूर्ण योजनेतनं हा सगळा प्रकल्प राबवलेला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्फत हे सगळं झालेलं आहे. आत्ता म्हणजे कसं आहे की अजून थोडे लोकांच्यात म्हणजे फरक पडलेला नाही. तसा बऱ्यापैकी एक 75% लोक अजून कचरा म्हणजे मिक्स देतात. पण 25% लोक बरोबर व्यवस्थित कचरा देतात. ओला सुका कचरा वेगवेगळा करून देतात. आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर जे साहेब नितीन कांबळे जे आहेत त्यांनी असं नियोजन लावलेलं आहे की गाडी कोणतीही असू दे, गाडीत जर कचरा मिक्स असेल तर गाडी आतमध्ये आम्ही घेतली जात नाही. पूर्णपणे ड्रायव्हर किंवा हेल्पर असून द्या त्यांनी कचरा वेगवेगळा करूनच आणायचा सक्त आम्हाला अशी ताकीद केलेली आहे. आणि त्या पद्धतीने त्यांच्या नियोजनप्रमाणे आम्ही तसंच करतोय. गाडी आम्ही आतमध्ये घेत नाही. मिक्स कचरा असला तर सरळ आम्ही बाहेर पाठवतो. त्यांनी काय करतात बाहेर जाऊन पुन्हा ते सेग्रिगेशन करून वेगवेगळा करून म्हणजे त्यांना पण थोडं बर्डन येतेच त्यांच्यावरती. पण पुन्हा त्यांनी गाडी हे करून आणतात. आणि कचरा आपल्याकडे येणारा कचरा जे गावात येणारा तो ओपनमध्ये कधीही येत नाही. त्यावेळेला ज्यावेळेला कचरा आपल्या गेटपर्यंत होता त्यावेळची परिस्थिती एकदम बिकट होती. आणि आताची परिस्थिती जी आहे नितीन कांबळे साहेब आल्यापासून मला वाटते कमीत कमी ह्या 10 ते 15 वर्षामध्ये नगरपालिकेची पूर्णपणे स्थिती बदलून टाकलेली आहे. आत्ताच्या हाय स्थितीला म्हणजे 100% कचरा म्हणजे आपला आता झिरो वेस्ट केलेला आहे. कागल पूर्णपणे त्यांनी झिरो वेस्ट केलेला आहे कांबळे साहेबांनी. कागलमध्ये येणारा कचरा आपण डम्पिंग ग्राउंडला घेतो. स्टार्टिंगला आल्यानंतर आपण तो पहिला कचरा वेज ब्रिजवर घेतला जातो. त्याचं वेटिंग वजन केलं जातं. वजन केल्यानंतर तिथून कचरा आपण ड्राय वेस्टला घेतो. तिथून ओला सुका केला जातो. गांडूळ खताला लागणारा कचरा आपण घेतो. पुन्हा वीज प्रकल्पाला लागणारा कचरा घेतो. तिथून जे काय निघणारं सेग्रिगेशन म्हणजे प्लास्टिक वगैरे काय जे आहे ते सगळी त्याची विल्हेवाट लागते. असे करून सगळं आपण आलेल्या पूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावतो. धन्यवाद. नमस्कार, मी राजू कांबळे बोलतो आहे आणि गेली 10 वर्ष मी इथं कचरा डेपोवर काम करतो आहे. आत्ता सध्या डम्पिंग ग्राउंडवर 17 ते 25 प्रकारचा कचरा हा वेगवेगळा केला जातो आहे. या प्रोजेक्टमध्ये आपण ड्राय वेस्ट सेपरेटर बसवलेला आहे. त्यामध्ये कचरा टाकून हा कचरा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळा केला जातो आहे. आता प्रतापनी जे सांगितलं ते खरं आहे. अगदी सुरुवातीपासून इथं कचऱ्याचे ढीग होते. नितीन कांबळे साहेब आल्यामुळे इथं बऱ्यापैकी काम सोपं झालेलं आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी काम इथलं सोपं केलेलं आहे. धन्यवाद. मंडळी, आपण सगळ्यांनीच या सफाई कामगारांची मनोगतं आत्ता ऐकलीत. ही मनोगतं ऐकताना आपल्या सर्वांना अतिशय खेद वाटला असेल. मंडळी, किती खरं आहे ना? आपण केलेला कचरा ही सगळी मंडळी साफ करतायत आणि आपण त्यांना साधी मदतही करू शकत नाहीये. याच्यापेक्षा खेदाची गोष्ट कोणतीच नाही. पण या सगळ्याची जबाबदारी ही आपलीच आहे. हे सफाई कामगार काम करणारच आहेत, पण त्यांना साथ देणं, त्यांना सहकार्य करणं ही जबाबदारी पूर्णपणे आपली आहे. आणि तरच आपण आपल्या शहराला, आपल्या गावाला आणि आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या देशाला सुद्धा स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ बनवू शकू. तर मंडळी, या सफाई कामगारांच्या कामाला मनापासून सलाम करूया आणि त्यांचं कौतुक करूया. स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत आज आपण हा निश्चय करूया, ओला आणि सुका कचरा वेगळा वेगळा करून आपण कचरा गाडीमध्ये तो कचरा देऊया. मंडळी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचं काम आपण केलंच पाहिजे. हे स्वच्छता दूत त्यांचं काम अगदी चोख बजावतायत, पण आपणही त्यांना सहकार्य केलं पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिका, एकटी संस्था आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त सहकार्यानं सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम बघणाऱ्या वनिताताई कांबळे 8 एप्रिल 2016च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची वैशिष्ट्ये ऐकूया
वनिताताईंकडून. 8 एप्रिल 2016च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची वैशिष्ट्ये सांगणार आहे. प्रथम मी तुम्हाला महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत यांना या कायद्याअंतर्गत दिलेले अधिकार सांगत आहे. यामध्ये कचरा वर्गीकरणाच्या कामात कचरा वेचकांना सामावून घेणे, कचरा गोळा करणाऱ्या लोकांचा सर्व्हे करणे, कचरा वेचकांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे, कचरा वर्गीकरणाच्या कामात ज्या ठिकाणी या महिला काम करतात त्यांची आरोग्य तपासणी करणे, 2016च्या ॲक्टनुसार कचऱ्याचे नियम न पाळणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करणे, महानगरपालिकेने आर्थिक आणि तांत्रिक बाबी स्टेटला कळवणे, कचऱ्यापासून जी लोक ओला व सुका कचरा वर्गीकरण करतात त्या ओल्या कचऱ्याची काही ठिकाणी खत करत असतील किंवा वीज निर्मिती करत असतील, बायोगॅस करत असतील तर अशा गटांना सबसिडी देणे, ज्याप्रमाणे वीज बिलामध्ये, घरफाळ्यामध्ये त्यांना सबसिडी देणे, जे लोक स्क्रॅप विकत घेतात त्या स्क्रॅप व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, कचरा वेचक महिलांना कचरा वर्गीकरणाचं प्रशिक्षण देणे, कचरा वेचकांचे संघटन करून त्यांचे बचत गट सुरू करण्यास प्रोत्साहन देणे व ह्या कामाचा ठेका कचरा वेचकांना देणे, त्याचप्रमाणे वॉर्डनुसार कचरा वर्गीकरण केंद्र स्थापन करणे, अशा जबाबदाऱ्या महानगरपालिका, ग्रामपंचायत व नगर परिषदेंना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे कचरा उत्पन्न करतात त्या लोकांकडून टिफिन फी ही वसूल करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि त्यांनी ज्या लोकांनी ठेका घेतलेला असतो त्यांना वसुली देण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्याचप्रमाणे कचरा वेचक महिलांना हँड ग्लोव्ज, मास्क, बूट देणेही बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये रेनकोटही महानगरपालिकेनं ह्या कचरा वेचक महिलांना द्यायचा आहे. अशा जबाबदाऱ्या महानगरपालिका, नगर परिषद व ग्रामपंचायत यांच्या अखत्यार त्या ठरलेल्या आहेत. तसेच आपण सर्व नागरिकांसाठी पण या कायद्यामध्ये जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून देणे, जो सॅनिटरी नॅपकिन, हगीज हे वेगळ्या पॅकेटमध्ये किंवा कागदी पिशवीमध्ये पॅक करून त्याच्यावरती शिक्का मारून देण्याची ही जबाबदारी आपली आहे. त्याचप्रमाणे टिफिन फी देणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी आपण कचरा कमीत कमी निर्माण करायचा आहे आणि जो कचरा आपण तयार करतो म्हणजे घरातील असू दे, एखादी वस्तू विक्रीची असू देत, तर त्या कचऱ्याचं निर्गतीकरण करण्याचीही जबाबदारी जो कचरा निर्माण करतो त्या गटाकडे असते. अशाप्रमाणे आज मी तुम्हाला 8 एप्रिल 2016च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बायोगॅस खत निर्मिती केली जाते त्या ठिकाणी कंपोस्ट मंत्रालयाने ते खत घेण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे. ते खत विक्री होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि ह्या सेंद्रिय खताला पहिली मान्यता दिली गेली पाहिजे. रासायनिक खत घेताना पहिल्यांदा सेंद्रिय खताला मान्यता दिली पाहिजे, असे निर्देश या कायद्याअंतर्गत काढण्यात आलेले आहेत. सध्या आपल्याला हा कायदा कोणालाही माहीत नाहीये, परंतु हा कायदा आपण सर्च करून प्रत्येक नागरिकाने वाचला पाहिजे व त्यातील आपली जबाबदारी आपण पूर्ण केली पाहिजे. धन्यवाद. मंडळी, आता ऐकूया अवनी संस्था, एकटी संस्था आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्यानं सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम कसं चालतं याविषयी ही माहिती आपल्याला देत आहेत वनिताताई कांबळे. नमस्कार, मी वनिता कांबळे. कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या प्रकल्पाचं काम बघते. भाजीपाला मार्केट, दुकाने आस्थापना, हॉटेल आस्थापना यातून जो ओला व सुका कचरा निर्माण होतो त्यामध्ये भाजीपाला मार्केटमध्ये जास्तीत जास्त ओल्या कचऱ्याचं प्रमाण जास्त असतं. दुकाने आस्थापनांमध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त असतं आणि हॉटेल आस्थापनांमध्ये शिळे अन्न, जेवण, जे शिळे जेवण असतं, जे उरलेलं शिल्लक राहिलेलं जेवण असतं त्याचं प्रमाण जास्त असतं. नमस्कार, मी वनिता कांबळे. एकटी व अवनी संस्था गेल्या 4 ते 5 वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेसोबत घनकचरा व्यवस्थापनावर काम करीत आहे. हे काम करत असताना कोल्हापूर महानगरपालिकेनं स्थायी समिती ठराव क्रमांक 55 नुसार 2017 रोजी एकटी संस्थेसोबत महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील फळ मार्केट, भाजी मार्केट, दुकाने आस्थापना,
हॉटेल आस्थापना यातील ओला व सुका कचरा संकलन व त्याचे वर्गीकरण करण्यासाठी नेमणूक केलेली आहे. भाजीपाला मार्केट, हॉटेल आस्थापना व व्यापारी आस्थापना यामध्ये जास्तीत जास्त कचऱ्याचं प्रमाण, भाजीपाला मार्केटमध्ये ओल्या कचऱ्याचं जास्त प्रमाण, दुकानांमध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त असतं आणि हॉटेल आस्थापनांमध्ये शिळ्या अन्नाचं प्रमाण जास्त असतं. त्यामध्ये आपण शिळे अन्न आणि ओल्या कचऱ्याची खत निर्मिती करू शकतो किंवा बायोगॅस करू शकतो. पण जे प्लास्टिक आहे ते प्लास्टिक रिसायकल व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त दुकानामधून जे प्लास्टिक आम्ही संकलन करतो ते निरुपयोगी प्लास्टिक असतं. त्या निरुपयोगी प्लास्टिकचं एकतर खूप संघर्ष करून खूप त्याच्यावरती पर्याय म्हणून आम्ही गेल्या 5 ते 6 वर्षापासून संकलित करून ठेवलेलं प्लास्टिक, आम्ही ते प्लास्टिक संकलित केलं. त्याच्यावर पर्याय नव्हता तर त्याचा पर्याय शोधून आता सध्या त्या प्लास्टिकचा वापर रोड डांबरीकरणासाठी व ऑइल तयार करण्यासाठी केला जातो. तर त्यासाठी आम्ही ते प्लास्टिक रिसायकल करत आहोत. या भाजीपाला मार्केटमध्ये आम्ही कचरावेचक महिलांना या भाजीपाला मार्केट स्वच्छ करण्याचं काम दिलेलं आहे. त्या दररोज पहाटे 5 वाजता भाजीपाला मार्केटमध्ये जातात. सर्व कचरा एकत्र स्वच्छ करतात, सर्व मार्केट स्वच्छ करतात. कचरा एकत्र संकलन करून त्या कचऱ्यामध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण केला जातो. तिथून मार्केटमधून डंपरपर्यंत वाहतूक केली जाते. ओला कचरा महानगरपालिकेच्या डंपरमध्ये त्यामध्ये टाकला जातो. सुका कचरा महानगरपालिकेनं दिलेल्या शेडिंग युनिटवर आणण्यात येतो व ओल्या कचऱ्याचा बायोगॅस केला जातो. जो भाजीपाला मार्केटमधला कचरा असतो तो आम्ही महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरती पाठवतो. त्या ठिकाणी बायोगॅस प्लांट आहे महानगरपालिकेचा, तिथं त्याचा बायोगॅस बनवला जातो. व सुका कचरा महानगरपालिकेनंच आम्हाला एक छोटंसं शेडिंग मशीन दिलेलं आहे. त्यावरती आम्ही तो कटिंग करून डांबरीकरणाला वापरण्यासाठी त्या सुक्या कचऱ्याचा वापर करतोय. त्याचबरोबर जिथून जिथून प्लास्टिक आम्ही संकलन करतो त्यामध्ये विक्रीयोग्य प्लास्टिक साईटला काढून ते विक्री करून ते परिसर विकास भगिनीला दिलं जातं आणि प्लास्टिक श्रेडिंग करून आम्ही डांबरीकरणासाठी वापर करतोय. हे काम करत असताना खूप अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आम्ही दुकानदारांकडून दररोज त्यांचं प्लास्टिक संकलन करतोय, पण 1 महिना पूर्ण झाला की लोक आम्हाला वसुली देत नाही. महानगरपालिकेने आम्हाला दुकानदाराकडून 2 रुपये, भाजीपाला विक्रेत्याकडून 5 रुपये, फळवाल्यांकडून 10 रुपये असे दर आकारलेले आहेत. पण लोक त्यांच्या ठरलेल्या दराप्रमाणेही आम्हाला पैसे देत नाहीत. ते सतत महानगरपालिकेला आम्ही कर भरतो, आम्ही तुम्हाला देणार नाही असं उत्तरं देतात. काही ठिकाणी आमच्यासोबत शाब्दिक वादावादी होते, घाणेरड्या शिवाय ऐकाव्या लागतात. आमच्या परिसर विकास भगिनीकडे तुच्छतेनं बघितलं जाते. गेली अनेक वर्ष ह्या कचरावेचक महिला कोंडाळ्यातून प्लास्टिक गोळा करून आपला उदरनिर्वाह करतात व पर्यावरणाचं रक्षण करतात. म्हणून गेल्या 7 वर्षापासून अवनी व एकटी संस्थेनं कचरावेचक महिलांचं संघटन केलं आहे. या महिलांना स्वच्छ ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणं, 8 एप्रिल 2016च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत त्यांना वर्गीकरणाच्या कामात सामावून घेण्यासाठी शासनासोबत संघर्ष करणं, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणं, त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याचं कार्य संस्था गेल्या 7 वर्षापासून करीत आहे. एकटी संस्था व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्थायी समिती ठराव क्रमांक 55 नुसार एकटी संस्थेचं व कोल्हापूर महानगरपालिकेचा भाजीपाला मार्केट, दुकाने आस्थापना, केश कर्तनालय, हॉटेल आस्थापना, फळवाले यांचा कचरा उठाव करण्याचा करार झालेला आहे. या करारामध्ये आम्ही तो कचरा उठाव करायचा आहे, त्यातलं ओला व सुका कचरा वर्गीकरण करायचं आहे. ओला कचरा महानगरपालिकेच्या गाडीवर डम्पिंगला द्यायचा आहे बायोगॅस बनवण्यासाठी व सुका कचरा आम्ही तो श्रेडिंग मशीनवरती आणून कटिंग करून त्याचा वापर आपण रस्ते डांबरीकरणासाठी करतो. तसेच त्यापासून ऑइल निर्मितीही करता येते. हे काम करत असताना मला भाजी विक्रेते, फळ विक्रेते, बँकांमधील कचरा हा सर्व कोल्हापूर शहरातला कमर्शियल आस्थापनांमधून निर्माण होणारा कचरा एकटी संस्थेला उचलण्याची जबाबदारी महानगरपालिकेने दिलेली आहे. हा कचरा उचलण्यासाठी आम्ही परिसर विकास भगिनीची नियुक्ती करतो, जेणेकरून त्या परिसर विकास भगिनीला रोजगार उपलब्ध होईल, तिला काम मिळेल, तिला घाणीत भंगार गोळा करावे लागणार नाही, कोंडाळ्यातून भंगार गोळा करावे लागणार नाही. यासाठी आपण कचरावेचक महिलांच्या विकासासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये आम्हाला व्यापारी आस्थापना, हॉटेल आस्थापना यांचं सहकार्य हवं आहे. जे वसुलीसाठी अडचणी येतात त्या अडचणी आम्हाला येऊ नयेत यासाठी व्यापारी आस्थापनांनी
आम्हाला सहकार्य करायचं आहे. त्यांनी ह्या कचरा व्यवस्थापन उपक्रमास हातभार लावायचा आहे, जेणेकरून पर्यावरण राखण्यास आपल्याला मदत होईल. प्लास्टिकचे निर्गतीकरण वेळीच होईल. प्लास्टिकचे रिसायकलिंग झाल्यामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागेल व कोल्हापूर आपले स्वच्छ व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. तरी सर्व नागरिक आस्थापनाधारकांनी हा उपक्रम उचलून धरावा, पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावावा, तसेच संस्था करत असलेल्या कामात मदत करावी, जेणेकरून आपल्यालाही चांगल्या सवयी लागतील. ओला व सुका कचरा आपण वर्गीकरण करू शकेल आणि महानगरपालिकेचाही खर्च कमी होईल. जिथल्या तिथे वर्गीकरण कचरा होईल, त्यामुळे डम्पिंग ग्राउंड होणार नाहीत. सर्व आस्थापनाधारकांना एक विनम्र आव्हान आहे, तुमचा कचरा उठाव करण्यासाठी आमच्या परिसर विकास भगिनीला सहकार्य करा, आमच्या संस्थेला सहकार्य करा. पूर्ण कोल्हापूर शहर आम्ही कोंडाळा मुक्त करू शकतो. जर ही जबाबदारी एकटी संस्थेकडे दिली आणि नागरिकांचा जर आम्हाला मदत झाली तर आम्ही पूर्ण कोल्हापूर शहर कोंडाळा मुक्त करू शकतो, हे मी सांगू शकते. आणि जबाबदारीही आम्ही ती घेऊ शकतो कोल्हापूर शहर स्वच्छ करण्याची. यात तुम्ही सर्वांचे सहकार्य लाभावे ही विनंती व एकटी व अवनी संस्थेच्या पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे. गेल्या 7 वर्षापासून अवनी व एकटी संस्थेनं कचरा वेचक महिलांचं संघटन केलं आहे. त्यांच्या हाताला काम मिळवून देणं, त्यांना स्वच्छ ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणं. 8 एप्रिल 2016च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत त्यांना वर्गीकरणाच्या कामात सामावून घेण्यासाठी प्रशासनासोबत संघर्ष करत आहे. त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून गेली अनेक वर्ष या कचरा वेचक महिला कोंडाळ्यातून प्लास्टिक गोळा करतात. या घनकचरा व्यवस्थापनावर काम करत असताना शासन प्रशासनानं सर्वांना नोटीस काढली पाहिजे. त्या नोटीसमध्ये नमूद केलं पाहिजे की हा कर का दिला गेला पाहिजे, का गरजेचा आहे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी खूप जनजागृती केली पाहिजे. फक्त एकट्याने होण्यासारखे काम नाही आहे. सर्वांनी याला आपली जबाबदारी म्हणून ह्या कचऱ्याकडे बघितलं पाहिजे. आपल्याला आपलं शहर, आपला परिसर, आपला देश कचरामुक्त करायचा असेल तर आपण सर्वांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे. आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून वागलं पाहिजे आणि आपला देश स्वच्छ व सुंदर बनवला पाहिजे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण कागल नगर परिषदेच्या सफाई कामगारांची मनोगत ऐकलीत. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम बघणाऱ्या वनिताताई कांबळे यांचंही मनोगत आपण ऐकलं. स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत आपण या सगळ्यांना सॅल्यूट करूया आणि आज स्वच्छता अभियानांतर्गत हेच मनात ठरवूया की आपण कमीत कमी कचरा करू आणि ओला सुका वेगळा वेगळा कचरा करून मगच तो कचरा आपण कचरा गाडीमध्ये देऊ. या नोटवरच आपण आता थांबूया. तेजश्री आपला निरोप घेतेय. नमस्कार. निर्मिती सहाय्य तेजश्री कुमठेकर. कार्यक्रमाच्या निर्मात्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.